मग सकाळी 9 वाजता ते आणि मग तिकडे जात असतात. ते बरं आहे, ते चांगलं आहे. जेवढे आरोप करतील, जेवढे आमच्या विरोधात बोलतील, तेवढे ते खड्ड्यामध्ये जातील. हे नियतीचा एक नियम आहे. काम करणाऱ्या माणसाच्या मागे जनता उभी राहते. मी पाहतोय 1-1.5 महिन्यापासून डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये पब्लिकची इन्व्हॉल्वमेंट वाढली. NGO आले, लहान मुलं आली, कॉलेजची मुलं आली, सगळ्या संस्था त्याच्यामध्ये येऊ लागल्या. हजारो लोक. मी दर डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये 1 लाखापेक्षा जास्ती लोकांना भेटतो. एवढा मॉप असतो प्रचंड सगळीकडे. याचा परिणाम चांगला होतोय. मगाशी मी सांगितलं आपल्याला. साफसफाई तर आपण बाकी लोकांची निवडणुकीमध्ये तर करणारच आहे. निवडणुका आल्या की ते सगळं होईल. पण आता गरज आहे मुंबईच्या विकासाची. आणि मुंबई हे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे. आणि त्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. मी पहिल्याच दिवशी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कमिशनरना बोलवलं. मी सांगितलं, एवढे खड्डे काय आहे? दर पावसाळ्यामध्ये खड्डे कशासाठी आहे? तुमच्याकडे पैसे नाहीत का? बोले पैसे बहुत आहे. मग काय काय प्रॉब्लेम काय? बोले काही प्रॉब्लेम नाही. ते बोलायला थोडा घाबरत होते. बोले दरवर्षी ते रिपेरिंग करतो ना आपण, डांबर टाकतो. नगरसेवक लोक आले, त्यांना माहिती आहे दरवर्षी ते करायला लागतं रिपेरिंग. मी म्हणालो त्यांना, मिलिंदजी किती आपले 15 वर्षामध्ये 10 वर्षात किती पैसे खर्च झाले? बोले 4,500 कोटी रुपये फक्त रिपेरिंग मध्ये. मग मी म्हणालो, जर कॉन्क्रीटचे केले असते तर पैसे वाचले असते. आणि म्हणून आम्ही ठरवलं 2 टप्प्यामध्ये मुंबईमध्ये पूर्ण रस्ते सिमेंटचे करायचे. पुढच्या 2-2.5 वर्षात मुंबई विल बी पॉटहोल फ्री, असा आपले संकल्प आहे. मुंबई खड्डे मुक्त करायची. आणि त्यासाठी आपण काम करतोय. आज डीप क्लीन ड्राईव्ह आहे, रंगरंगोटी आहे, वॉल पेंटिंग आहे, पुलाच्या खालचं गार्डन आहे, अर्बन फॉरेस्ट आपण करतोय. कोणाला विश्वास बसणार नाही, परंतु जे बोलतो आपण ते करणार. जे होणार आहे तेच आपण बोलतो. हवेमध्ये बोलायचं काम आपण करत नाही, करणार नाही. आणि म्हणून आज मुंबईमध्ये आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला. आज त्याचं एकाच